मनोज जरांगेंनी पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे. त्यांच्या मते अशी हिंसक घटना सहन करण्याजोगी नाही आणि सरकारला यावर कठोर उपाययोजना कराव्या लागतील. जरांगेंनी देशवासियांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत अशा घटनांना बदला घेणं आणि भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांना आळा घालणं अत्यंत आवश्यक आहे असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळ्या देशात एकच चर्चा सुरू आहे की या प्रकरणात न्याय कसा मिळवला जाईल. ते मारितच नाहीत, फक्त टीव्हीवर दिसते ती म्हणून पळालेली. रणगाडी पळायला असं वाटतं सुरू झालं, म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टीव्हीवर बघितलं, वाटतं सुरू झालं का किंवा युद्ध, आणि काहीच नाही. हे काहीच करू शकत नाहीत. जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे, बदलाच घेतला पाहिजे. ते घेते नाही घेते ना, आता त्यांच्या हातात आता काय आहे, ते नुसतेच घेतोच म्हणते. तेही म्हणा पळत आधी आम्ही टाईट झालतो. सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे, आणि आजही म्हणतो सगळा सोबत आहे तुमच्या. तुम्ही हानीतच नाहीत त्यांना, काय नुसतं आम्ही तर काय बॉम्ब लावू इकडून हाना म्हणून. तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं ही म्हणं पळीत ऐकून तिकडे नुसते डिझेल नसते तेही म्हणाचं कामाधामाचं.